चला मैदानामध्ये दाखल व्हा दोन्ही क्रिकेट संघाला. चला खुटारी क्रिकेट संघ चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी. बघा खुटारी क्रिकेट संघाला लीड करण्यासाठी आज सचिन दादा म्हात्रे खुटारी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व ते स्वतः इथे उपस्थित आहेत. आमच्या जय गणेश्वर क्रिकेट संघ खुटारीचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेला आहात. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ उत्तर शिव. हॅलो 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 हॅलो. चला सलामीर जोडी मैदानात. वेल कमी आहे. टाइम इज नेव्हर वेट फॉर एनीवन. वी हॅव टू वेट फॉर टाइम. वेल कधीच कोणाची वाट पाहत नाही. चला लहू फडके यांच्याकडे आपण बोलूया. हॅलो हॅलो. धन्यवाद महागुरु. नमस्कार, वेलकम, आदाब, सत श्री अकाल. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान उत्तर शिव बनाम श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला गेलाय खुटारी टीमनं आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय उत्तर शिव टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 5 षटकांचा सामना. पहिला सामना अतिशय दमदार राहिला गेला. दहीसर बनाम इकडपाडा हा सामना आपण पाहिला गेला. धाव्यांची लयलूट पहिल्या मॅच मध्ये झाली. आता या दुसऱ्या मॅच मध्ये काय घडलं जाईल. गोलंदाज आदेश मात्रे हा तुम्हाला पाहायला मिळेल. आदर्श मात्रे आणि सुशांत पाटील आणि हर्षद पाटील ही सलामी जोडी. आणि आयवा कॅच साठी तुम्हाला एक पारितोषिक आहे. टोयोटाच्या वतीनं जो ग्लास आहे तो तुम्हाला इथे दिला जाईल. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. पहिला बॉल हा व्हाईट बॉल आहे. 100 रन इथे सुरुवात झाली. आदर्श मात्रे तुम्हाला गोलंदाजीच्या बोल्यावरती. चैतन्येश्वर खुटारी टीमचा पहिला ट्रम्प कार्ड इथे वापरला जातोय. सुशांत पाटील आणि हर्षल पाटील. लेट खेळ खेळायचं होतं परंतु इथे बॉल अनदर वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन वारंवार इथे पाहायला मिळतात. त्यामुळे जे पहिलं सत्र सकाळचं जे सत्र होतं बॅटिंगसाठी आदित्य पाटीलने गाजवलं गेलं. आय थिंक 73 धावा 79 धावा. दोन्ही वाईट बॉल आहे. लोअर फुल टॉस पनिशमेंट आहे. लॉंगॉनला बॉल अडवला जाईल. विशाल पाटील ॲज अ टीम लीडर. विशाल मात्रे भरपूर चांगला खेळाडू आहे. पनवेल प्रीमियर लीग मध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून त्याची भूमिका आपण पाहिली गेली होती परंतु संघ परास्त जरूर झाला. आणि टीमचे संघ मालक सुद्धा तेच होते. त्यामुळे प्रयत्न थोडासा कमी राहिले यंदाच्या हंगामात. नेक्स्ट इयरला बघूया. इनफिल्डला क्लिअर केलं. डी पेक्षा खेळवरला बॉल चालला खेळाडू कक्षामध्ये आणि हा पहिला चौकार. वरती 7 लागतात. अगदी एक चौकार आलाय. हर्षल पाटीलनं आपलं डावाची सुरुवात चौकाराने केली. सुशांत पाहिलं तर 1 धाव त्याने बनवली गेली. आणि दरम्यान साक्षी एंटरप्राइजेसचे ओनर विलासजी बोरजे मॅनेजर खरं तर आहेत. दरम्यान हा बॉल वाईट आहे. त्यांचंही विलास दादा आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. दरम्यान वाईट बॉल आलाय. आतापर्यंत या षटकातील हा 3रा वाईट बॉल आहे. त्यामुळं जे आपण सकाळचं सत्र पाहिलं होतं जो पहिला सामना पाहिला होता राहुल तिथे खरं तर गोलंदाजी भरपूर चांगली झाली होती. साहिल गायकरचं पहिलं षटक 8 धाव्यांचं. असं वाटलं नव्हतं की त्या मॅच मध्ये एवढ्या धावा बनतील परंतु नंतर अगदी आदित्य पाटीलची बॅक तलपली. क्रिकेटचा आनंद घेत असताना सदाशिव पोरजी मनपूर्वक तुमचंही स्वागत आहे. थँक्यू सो मच. डाऊन द ग्राउंड बॉलला उडवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं हा दुसरा चौकार. फलंदाज हर्षल पाटीलच्या बॅटनं. थँक्यू सो मच. पॉवर प्लेचं पहिलं षटक. धावपलकावरती दुहेरी अंकामध्ये आता 12 लागल्यात. हर्षल आहे. आडव्या बॅटने खेळलेला बॉल इथे मात्र फिल्डर आहे. डीप मध्ये बॉलला अडवलं जात आहे. 2 धावा या बॉलवरती जरूर पाहायला मिळतात.
थोडासा प्रयत्न करायला हवे होते की क्षेत्ररक्षक होता झेलपर्यंत पोहोचता आलं असतं तर एखादी विकेट ही मिळाली असते, परंतु इथे खेळाडूनं सांगितलं की नाही आम्ही बॉलला अडवूया. 2 धावा वाचवल्या गेल्यात, परंतु पॉवर प्लेचं पहिले षटक आहे त्यामुळे विकेटकडे जास्त लक्ष असायला हवं. ॲज अ फिल्डर कॅचवरती येणं गरजेचं आहे. लॉफ्टर स्ट्रोक आहे, सरळ बॅटने उडवलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहे बॉलच्या खाली निलेश मात्रे. पहिला ते धक्का लागतोय यावेळेस जय हनुमान उत्तरशी टीमला. हर्षल पाटील बॅक टू अंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर जय दुर्गा माता क्रिकेट संघ उत्तर शिव या नावाने हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे आदर्श मात्रे ज्याच्या नावामध्ये आदर्श तो गोलंदाजीला आलाय. दरम्यान हा बॉल फलंदाजानं जरूर सोडून दिला, परंतु पंचांचा सिग्नल मिळतो. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव या षटकामध्ये हा 4था वाईट बॉल आहे. टोटल आता धावा 15 लागतात. 15 धावा धावपलकावरती. पहिलं षटक शेवटचा बॉल आहे. मिस्टामिक स्ट्रोक जरूर आहे. बॅटच्या टोल एंडला ड्राईव्ह केला ऑन साईडला. इथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव या बॉलवरती बनेल आणि मनोज पवारचं इथे खातं उघडलं जाईल. षटक पहिलं समाप्त आहे. 1 फलंदाज बाद 16 धावा धावपलकावरती. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना जय दुर्गा माता क्रिकेट संघ उत्तर शो. इथे मान्यवरांचा यथोचित सन्मान केला जात आहे. सन्माननीय शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय श्री रामदादा पाटील यांचा यथोचित सन्मान केला जाईल. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसरी क्रिकेट संघातील एक आदर्श क्रिकेटर आणि या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ सन्माननीय किशोरदादा पोरजी यांच्या शुभ हस्ते पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदादा पाटील साहेब यांचा वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत इथे केलं जात आहे. खऱ्या अर्थाने बघा एक कृतिशील विचारांचा सातत्याने समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा जोपासणारे एक आदरणीय व्यक्तिमत्व रामदादा पाटील यांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर सचिनदादा मात्रे या आपला सन्मान इथे केला जाईल. चला निखिलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सचिनदादा मात्रे यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाईल. त्यानंतर अक्षय पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. हो टू कॉमेंट्री बॉक्स लव फडके. थँक्यू सो मच. सरळ बॅटनं बॉलला उडवलं गेलंय. दोघं फिल्डर आहेत परंतु बनतील दर्शक. बॉल अगदी ब्लॅक स्क्रीनला जाऊन आदलाय. हा पहिला चौकार. गोलंदाज निलेश मात्रे आलेत. पहिल्या बॉलवरती चौकार. स्ट्रायकर एंडला फलंदाज मनोज पवारची पॉवर या बॉलवरती पाहायला मिळाली. P2चं दुसरं षटक आहे. टोटल धावा आता धावपलकावरती 20. 1 फलंदाज बाद. खरं तर हर्षल पाटील ज्यानं 2 चौकार लागोपाठ दाखवले त्यानंतर त्याला परतीचा प्रवास दाखवला गेला गोलंदाज आदर्श मात्रे याच्या वतीनं. नवीन गोलंदाज निलेश मात्रे. पुढचा बॉल मिस्टामिक ड्राईव्ह केला ऑन साईडला. इथे मात्र अलंग द कार्पेट विशाल आहे डीप मध्ये. फिल्डिंग थोडीशी खराब आहे आणि 2 धावा या बॉलवरती. थोडंसं प्रेशर टाकलं फिल्डिंग वरती कारण का पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे त्यामुळं धावा कशा बनतील याकडे लक्ष केंद्रित केलं जाईल. पहिल्या मॅचचा आपण विचार केला तर अगदी मागुरू थोडं माईक बंद ठेवा. ऑनसाईडला बॉलला फेकले गेले परंतु इथे या बॉलवरती एकच धाव आहे कारण का तिथे सक्षम फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. दूरवरच्या विकी होते. 23 धावा धावपटलावरती लागतात. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. P2चं षटक. गोलंदाज निलेश मात्रे. 3 खेळाडू आहेत त्याला प्रोटेक्शन साठी फिल्डिंग वरती. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि मिड विकेट. बाकी 30 सर्कलच्या आतमध्ये. फटका चांगला आहे परंतु गॅप मध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न आहे. विशाल आहे दूरवरचा प्रवास. दुसरीचा प्रयत्न विशाल वरती. प्रेशर आहे कारण का मागच्या बॉल वरती पण तिथे विशालकडनं 2 धावा चोरल्यात.
थोडीशी इंजुरी जाणवतोय त्याला, त्यामुळे तिचा फायदा उत्तरशी संघ घेताना पाहायला मिळतोय. कारण दुखापतग्रस्त असणाऱ्या खेळाडूकडे जर का बॉल गेला तर वारंवार तिथे धावा जास्त प्रमाणात बनतात. आणि मागील 2 आठवडे आपण पाहिलं तर विशाल थोडासा इंजुरीमध्ये जाणवला जातोय, त्यामुळे बॉलिंगलाही अजून आला नाही. येणाऱ्या षटकामध्ये जरूर येईल. फुलटॉस होता आणि बॅटनं मिड विकेटला बॉल ढकलला खेळाडू आहे, परंतु इथे फिल्डिंग भरपूर चांगले आहे, प्रयत्न भरपूर चांगला राहिलाय. तिकडे विक्की होते आणि या बॉलवरती दरम्यान 2 धावा एकवटल्या गेल्या. 2च्या मदतीनं आता 27 धावा स्कोर बोर्डवरती. आता शेवटचा बॉल शिल्लक 11 बॉलमध्ये 27 बनवला, 1 फलंदाज बाद आहे. शेवटचा बॉल आहे. कव्हर बॉलला ढकलले गेले फिल्डर आहे, परंतु एक धाव रिक्स दुसरी बनली जाईल का? रिक्स आहे. आता ही फेकी खराब आहे. अगदी रिले थ्रो इथे पाहायला मिळाला. जर रिले कॅच असती तर चांगलं झालं असतं, पण थ्रो रिले आला तर गडबड होते. शेवटच्या बॉलला 2 धावा आल्यात. षटक क्रमांक 2 समाप्त आहे. 1 फलंदाज बाद, 29 धावा धावफलकावर. थँक्यू सो मच. पॉवर प्लेचे 2 षटकं आता समाप्त झाले. धावफलकावरती आता जवळजवळ 14.5च्या सरासरीने 29 लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, तिथे 1 विकेटही प्राप्त झाली. दुसरे षटक निलेशनं हाताळलं गेलं, तिथे 13 धावा आल्यात, परंतु विकेट नाही मिळाली. आता विशाल आलाय. टीमचा बॅकबॉन आहे, अगदी मुख्य घटक आहे या टीमचा, चैतन्येश्वर खुटारी टीमचा. विशाल मात्रे आलाय. लेफ्ट हँड स्पिन अटॅक आहे, त्यामुळं इथे फिल्डिंगची सजावट थोडंसं तुम्हाला अगदी थर्डमॅनलाही खेळाडू पाहायला मिळतो. त्याच्यानंतर डीपेक्षा कव्हर आहे, मिड ऑफ आहे, त्याच्यानंतर लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग डीपला. रिव्हर्स पहिल्या बॉलला बॉल गॅपमध्ये चालला. थर्डमॅनला इकडे फिल्डर आहे, परंतु बनेल दर्शक. पहिल्या बॉलवरती विशालचा आलाय चौकार. यांच्यावरती नुकताच ज्यांचं आगमन झालं होतं ते आमचे सन्माननीय रामदासदादा पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले, त्यांचे मनस्वी आभार आहे. दरम्यान या बॉलवरती चौकार आलाय. स्ट्रायकर एंडला फलंदाज अगदी पाहिलं गेलं तर मनोज पवार, ज्यानं निलेश मात्रेवरती चौकार दाखवला होता पहिल्या बॉलवरती. पुढचा बॉल विशाल, लोअर फुलटॉस आहे, लॉफ केलाय, लॉंग ऑनला खेळाडू आहे तिकडे निलेश, आणि फिल्डिंग थोडीशी खराब आहे आणि या बॉलवरती 2 धावा. फिल्डिंगचा थोडासा एफर्ट स्टँडर्ड थोडासा वाढवावा लागेल मित्रमंडळी. कुटारी संघ सकाळचं सत्र, त्यामुळे अजून शरीर पूर्णपणे उघडलं नाहीये, ते जरूर जाणवलं जात नाही. परंतु घड्याळाच्या काट्यामध्ये लक्ष केलं तर आता 12 वाजायला आले, तर अजून किती वेळ असेल की शरीर. येस, इथे दरम्यान दांडी गुल आहे. फलंदाज मनोज पवारला परतावा लागेल. दुसरा धक्का लागतो यावेळेस उत्तरशी टीमला. फलंदाज मनोज पवार बॅक टू द पवेलियन. आणि आज बघा तुम्ही कॅमेऱ्यावरती पाहू शकता आजची सोय किती, म्हणजे 30+ आजच होणार आहे. संतोषजी मात्रे खुटारी यांच्या वतीनं आणि बादशाहने खरं तर ही मेजवानी आहे संध्याकाळची, ही 30+ ची पार्टी. निश्चित स्वरूपात बघा 30+ सतत आम्हाला किशोर पोरजी यांनी इन्फॉर्मेशन दिली. उपवासाचा दिवस असणार आहे खऱ्या अर्थाने, आणि तो दिवस म्हणजे आनंदाचा दिवस आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने आज संडेलाच, आज रविवारीच निश्चित स्वरूपात इथे खूप मोठा एन्जॉय केलं जाणार आहे. आज ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आज काम तमाम होईल. आज काम 25 आहे. विकेट मिळाली गेले. नवीन फलंदाज धीरज चौधरी आलाय. विशालला यश मिळालं गेलं. चौकार, त्याच्यानंतर 2 धावा, त्याच्यानंतर चांगला कमबॅक आहे.
इथे ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो, दुपारचे 12 वाजले अजून फिल्डिंगसाठी टीम पूर्णपणे तयार नाही आहे, कारण का थंडीचं वातावरण. खोला टाकला बॉल, LBW ची विकेट. बॅक टू बॅक हा दुसऱ्या आदरामध्ये देतो विशाल. समोरील उत्तरशी टीमला धीरज चौधरी डगआउट मध्ये परतला जातो. आदरणीय व्यक्तिमत्व संतोष शेठ म्हात्रे खुटारी यांच्या माध्यमातून आज स्पेशलिस्ट आमच्या जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर संघातील सर्व सहकार्यांना कमिटीना खऱ्या अर्थाने ते मेजबानी असणार आहे. ऑन हॅट्रिकचा बॉल आहे. फलंदाज धनंजय पाटील आलाय समोर. हॅट्रिकचा बॉल, गोलंदाज विशाल म्हात्रे. अगदी चौकारानं या षटकाची सुरुवात, परंतु मी आधी चर्चा केली बॅकबॉन आहे या टीमचा महत्वाचा घटक आहे विशाल. ऑन हॅट्रिकचा बॉल, परंतु बॉलची लाईन थोडीशी खराब होती. लोअर फुलटॉस होता, पायावरती येणारा बॉल अगदी ऑन साईडला टर्न केला हलक्या हातानं. या बॉलवरती एक धाव आहे. हॅट्रिकचा बॉलला अगदी धीरज धनंजयनं चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. टोटल धावपलिकावरती 36. फलंदाज बाद झाले आतापर्यंत 3. तिसरं षटक, शेवटचा बॉल आता डिलिव्हर केला जाईल. टोटल या षटकामध्ये 7 धावा बनल्या गेल्यात, परंतु 2 विकेट आलेत. सुशांत होतं स्ट्रायकर एंडला. बॉल मिड विकेटला चाललाय. वाईडिश मिड विकेट तिकडे एक धाव या बॉलवरती होताना पाहायला मिळते. षटक तिसरे समाप्त. विशाल म्हात्रेचं समाप्त झालं. एकूण धावपलिकावरती 37 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. वरती अगदी 12.25 सरासरीने 37 धावा आहेत. आणि गोलंदाज जतीन म्हात्रे. समोर तुम्हाला सुशांत पाहायला मिळेल. ॲज अ ओपनर आहे. त्याच्या बॅटनं अजून अजूनपर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये चौकार षटकारांसाठी. तो अजून वाट करतोय. हा पहिला बॉल आहे. बॉल आता बॉडी लाईनच्या दिशेला चाललाय. स्क्वेअर लेगला एका टप्प्यानं बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे. याही षटकाची सुरुवात इथे चौकारानं होते. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं 40 प्लस धावा तुम्हाला स्कोअर बोर्डवरती पाहायला मिळतात. गोलंदाज तुम्हाला जतीन म्हात्रे आलेत. पहिल्या बॉलवरती सुशांत चौकार. लेट कट करायचं होतं, बॅकफुटला जाऊन अगदी स्क्वेअर कट करायचं होतं, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क जोडला नाही. डॉट बॉल आलाय. समीकरण अगदी पाहिलं गेलं तर 41 धावा धावपलिकावरती आहेत. पहिलं सत्र सध्याच्या घडीला उत्तर संघ पहिल्या डावात बॅटिंग करतोय. 3 फलंदाज अगदी 41 धावेवरती माघारी परतले गेलेत. येस दरम्यान ह्या बॉलवरती सिंगल आली. स्ट्रायकर एंडला आता तुम्हाला धनंजय पाटील.
ताकदवर फलंदाज आहे. बॉटम एजचा इथे उपयोग केलाय. बॅटची बाहेरची कडा परंतु बॉल अडला जाईल. अगदी तिकडे फलंदाज विशालच होते पहिल्या स्लिपमध्ये. एकदा दरम्यान या बॉलवरती पाहायला मिळते सिंगल डबल धाव फलकाला थोडंसं हलवतं ठेवलं जात आहे. 43 धावा धाव पटलावरती आहेत. 3 फलंदाज अगदी 3 मोहरे गारद झालेत. जय दुर्गा माता क्रिकेट संघ उत्तरशी संघ पहिल्या डावात बॅटिंग करते. टॉस गमावल्यानंतर सुरुवात थोडीशी अडखळतच राहिली कारण का 3 फलंदाज बाद झालेत. गॅप भरपूर मोठा आहे. फिल्डर नाहीये पॉइंटच्या रिझनला. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार आलाय. मात्र धाव फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात 47. 47 ऑन अ बोर्ड. अगदी शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. जतीन मात्रे व्यक्तिगत पहिलं आहे आणि सांघिक कोठ्यातील हे 4थं षटक आहे. आय थिंक 5व्या षटकामध्ये कदाचित विशालकडे ही बॉल सोपवला जाईल की पहिली 2 षटकं ज्यांनी आदरलेत आदर्श आणि निलेश ते जरूर पाहिलं जाईल. परंतु शेवटचा बॉल चेंडू क्रमांक 24 या डावातील पाहायला मिळतो. धाव फलकावरती आहेत 47. या बॉलवरती सांघिक कोठ्याचा 50चा टप्पा पार होणार यात शंका नाहीच आहे कारण बॉलला ऑनसाइडला टर्न केलंय आणि हा षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने आता टोटल धाव फलकावरती 53 लागतात. सांघिक कोट्याचं अर्धशतक उत्तरशीर संघाचं पूर्ण झालेत. तर राहुल आपण पाहिलं तर चांगलं चालत होतं. 4 बॉल पर्यंत फक्त 6 धावा होत्या. परंतु शेवटचे 2 बॉल अगदी फलंदाज सुशांत पाटील अगदी चांगली बॅटिंग या षटकामध्ये. खरं तर याच ओव्हरमध्ये त्याच्याकडनं मोठे फटके आले. 2 बॉलला 10 धावा बनवल्या. टोटल आता 53 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. विशाल आलाय आपल्या सेकंड स्पेलमध्ये 5वं षटक. स्टेप आउट करून बॅक ऑफ द बॉलर. इथे डायरेक्ट हिट लगेच करायचं होतं परंतु थोडंसं वाट पाहिली गेली. फलंदाज सुरक्षित आहे. पॉपिंग क्रीजमध्ये सुशांत पाटील आज ओपनर आहे. त्या जोडीला धनंजय पाटील. मिस्टामिंग आहे. मिड ऑफचा फिल्डर आलाय मागे परंतु आता अडचण झाली. अगदी वाट पाहिली गेली की तू घे मी घे हा करत राहिले आणि दरम्यान इथे 3ही धावा पूर्ण आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली चाललंय काय. अगदी एकाग्रता या बॉलनं पूर्णपणे भंग केली आहे जी एकात्मता असायला हवी होती. कॉल दिला होता अगदी एक्स्ट्रा कव्हर लाईफ फिल्डर मिड ऑफ लाईफ फिल्डर. असं वाटलं होतं की मिड ऑफचा फिल्डर येतोय बॉल खाली परंतु त्यांना आवाज आला की यार एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. दरम्यान झेल ड्रॉप झाला. रनआउटची विकेटही सोडली गेली. 3 धावा या बॉलवरती आणि सुशांत स्ट्रायकर एंडला परंतु खोलात टाकला बॉल आहे. अगदी ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. एक धाव दुसरीचा प्रयत्न प्रेशर आहे. 2 धावा आरामात पूर्ण होतात. थोडंसं लेझी क्रिकेट आहे. खरं तर जो आपण चर्चा केली होती मागच्या आदलीच्या मधल्या काळामध्ये की बॉडी अजून पूर्णपणे उघडली नाहीये. म्हणजे जी छत्री उघडायला हवी ती शरीराची ती अजून उघडली नाही. पण उघडणार कधी. 12 वाजून गेलेत. जरूर थंडीचा मौसम आहे परंतु अजून रक्त गरम होण्यासाठी किती वेळ हवाय. 3च्या नंतर परंतु इथे एकदा दुसरीचा प्रयत्न प्रेशर आहे फिल्डिंग वरती. 2 धावा पूर्ण आहेत. आता धाव फलकावरती लागल्या. आता 60 ऑन बोर्ड. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. हे षटकात मोठा फटका जरूर आला नाही परंतु फिल्डिंग खराब राहिली ना तिचा फायदा या बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय. स्टेप आउट केलेत परंतु मिड ऑफ आहे. तिकडे फिल्डर आहे. फिल्डिंग चांगली आहे. एकच धाव बनेल. मिड ऑफला बीट करता आलं नाहीये. सुशांत होते. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे 61 ऑन बोर्ड. 61 धावा फलकावरती. एक फायटिंग स्कोर. असं वाटत होतं की इथे धावा नाही बनत परंतु आता बनल्या. त्या मागील 2 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग झाली. शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट. धनंजय होतं बॅक ऑफ द बॉलर. इथे रनआउटची विकेट असेल या बॉलवरती कारण का विशाल होता आणि त्यानं इथे मात्र विकेट प्राप्त केली. पहिलं सत्र आता समाप्त झालं. 61 धावा धावपटलावरती लागल्या आणि 62 धाव्यांचं लक्ष दिलं गेलंय. सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे ती चैतन्येश्वर खुटारी टीमला. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मधल्या काळामध्ये जरूर चांगले राहिली परंतु पहिलं षटक आणि 4थं षटक जे 16 धाव्यांचं राहिलं ते मोठं षटक होते. टोटल 61 बनल्या. 62 धाव्यांचं लक्ष आहे.
अगदी 12.50च्या सरासरीने आता सेकंड सत्रामध्ये खुटारी टीमला धावा बनवायच्या 62 धावा. त्या धावा बनणार की थांबवल्या जातील याचा धाव तो वर्णन सेकंड सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत साईराजे सरांच्या हॅलो. वाणीतनं. चला चला आपण इथे पाहतो जगातील एक नामांकित खऱ्या अर्थाने कंपनी टॉयोटो कंपनी या कंपनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बघा सकाळच्या उठल्यानंतर आपल्याला एनर्जीसाठी ज्या ग्लासचा आपण वापर करत असतो खऱ्या अर्थाने आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याकरिता आपण सकाळी ज्या ग्लासचा वापर करतो ते ग्लाससुद्धा खऱ्या अर्थाने बघा ग्लासना त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे टोयोटा कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे. आणि टोयोटा कंपनी म्हटली तर जगातील खऱ्या अर्थाने नामांकित फोर व्हीलर्स अनेक कार्स खऱ्या अर्थाने या कंपनीकडे उपलब्ध आहेत आणि एक उत्तम सुविधा त्यांच्या माध्यमातून सातत्याने पुरवली जाते. आणि या स्पर्धेसाठी टोयोटा कंपनीच्या माध्यमातून आम्हाला ग्लासेस इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि प्रेक्षक कमाल जेलसाठी सुद्धा त्यांच्या माध्यमातून हे ग्लासेस उपलब्ध करून दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने टोयोटा कंपनीच्या सर्व प्रतिनिधींचं आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत आणि त्यांचं मनपूर्वक स्वागतही करत आहोत. सन्माननीय विकास पोरजी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. आता टोयोटा कंपनीच्या ज्या खऱ्या अर्थाने फोर व्हीलर्स आहेत त्यामध्ये काय काय सुविधा उपलब्ध असतो खऱ्या अर्थाने ड्रायव्हिंग करण्यासाठी तर निश्चित स्वरूपात याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आमचे समालोचक मित्र साई राजे यांच्याकडे आपण बोलूया. नक्कीच जगातील नामवंत ब्रँड आपण पाहिला तर टोयोटा हा ब्रँड खऱ्या अर्थानं पाहतो ती तुम्ही नक्कीच स्वप्नातील कार आपण नक्कीच मित्रांनो घेऊ शकता कारण त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला मायलेज देखील मिळेल. CNGच्या माध्यमातून तुम्हाला 26 ते 28पर्यंत तुम्हाला तिथे मायलेज मिळेल स्मूथ ड्रायव्हिंग मिळेल आणि एक प्रवास करण्याचा एक वेगळाच अनुभव त्या कारच्या माध्यमातून अगदी स्मूथिंग ड्रायव्हिंग आपण त्या ठिकाणी पाहू शकताय. तर नक्कीच त्या शोरूमला आपण व्हिजिट द्या मित्रांनो. चला नमस्कार मंडळी सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. दोस्ती दुनियात एक राजा माणूस आदरणीय सन्मान्य संदीप शेठ म्हात्रे साहेब देखील मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे प्रणित शेठ दोस्ती दुनियातील राजा माणूस मित्रांनो प्रणित दादा म्हात्रे देखील मॅचचा आनंद घेतात त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. पहिल्या चेंडूवरती चाललाय चेंडू सीमा पार खणखणीत चौकार.
संख्येवरती झेल सुटला गेला. तिसऱ्या परेराचा झेल खऱ्या अर्थाने त्याने तो सोडला गेला तिसऱ्या परेरानं. त्यानंतर 264 धावांची इनिंग कोण विसरणार मित्रांनो. कॅचेस विन द मॅचेस. हो यावेळेस अगदी नटराज स्टाईलनं केलाचा होता. 360 अँगलमध्ये स्वतःला मोडलं होतं. 4 चेंडू झाले. धावपुस्तकावरती धावा पाहिल्या 8 धावा आहेत. 62 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू मयूरसाठी समोरच्या दिशेने तर गॅप भरपूर मोठा. धावसंख्येचा नाही तोटा मिळतील या चेंडूवरती. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. इट्स अ 4 रन 4 रन. मयूर झेल सुटल्यानंतर तो आता आक्रमक बनत चाललाय. धाव पुस्तकावरती धावा पाहिल्यात एका डझनामध्ये 12 धावसंख्या. लाजवाब पारदर्शक अशी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. भव्य दिव्य असं व्यासपीठ. त्यानंतर प्रेक्षक वर्गासाठी 2 पॅव्हलियन कक्ष आपण पाहतोय. यूट्यूबच्या माध्यमातून प्राप्ती live.in माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. टॅपिंग क्रिकेट. हो दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती. भीषण अपघात. फलंदाज मयूरला मात्र गरज नव्हती धाव घेण्याची. योग्य कॉल नव्हता. फलंदाज बाद होत आहेत. रनआउटच्या स्वरूपात निराशपूर्वक पॅव्हलियनचा रास्ता पकडत असताना फलंदाज बाद. मयूर मात्रे. सर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बघा 2025 या वर्तमान खऱ्या अर्थाने वर्षाचा आज का 2 दिवसामध्ये सांगता सोहळा होईल. आणि त्याकरता आमच्या जय गणेश्वर क्रिकेट संघासाठी एक स्पेशालिस्ट मेजबानी ज्यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे ते खुटारे गावातील सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय संतोष म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आणि त्यांचे भाचे परिवार आदरणीय वासुदेव शेठ खाडेकर वलभ दीपक नायट्रिक कंपनीचे जे एम्प्लॉईज आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने 31 साठी निश्चित स्वरूपात एक चांगली मेजबानी इथे आमच्या ऑर्गनायझर कमिटीला देण्यात आलेली आहे. खाडेकर साहेब या व्यासपीठावर आपलं आम्ही जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने स्वागत करत आहोत. 30 तयारी पहा. क्या बात आहे. धन्यवाद. दानशूर दाते या ठिकाणी आलेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. गोल्डन मॅन संतोष शेठ म्हात्रे खुटारी क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व. जितका शरीरावरती सोनं तितकं त्यांचं सोन्यासारखं मन देखील आहे मित्रांनो. चला वासुदेव खाडेकर एक गोल्डमॅन म्हणून बघा निश्चित स्वरूपात आसामी स्टाईल मध्ये सातत्याने येत असतात आणि गोल्डमॅन म्हणून खऱ्या अर्थाने परिचित आहेत. त्यांच्या वतीने निश्चित स्वरूपात चांगली एक मेजबानी आमच्या ऑर्गनायझर कमिटीसाठी प्राप्त झालेली आहे. खाडेकर साहेब मनपूर्वक आपलं आम्ही स्वागत करत आहोत. क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. मनोज पवार पंचांच्या भूमिकेत देखील. यस सर इथे सन्माननीय गोमा शेठ माली यांचं आगमन झालेलं आहे. गोमा शेठ मनपूर्वक आपलं आम्ही जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने स्वागत करतो. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. जबरदस्त तडाखा चेंडू चालला ऑन साइड मध्ये. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून येतात. एक धाव कंप्लीट. मनोज एक चांगले अंपायरच्या भूमिकेत देखील ते सातत्याने आपण असतात. आणि चांगली गोलंदाजी आहे. जबरदस्त क्रिकेटवरती त्यांचा भरपूर प्रेम आहे. मनोज पवार 13 धावा धाव फलकावरती. तेरा धावे धाव पुस्तकावरती. विशालला इथे विराट खेळ करावा लागेल. त्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे. तो ताकद इथे पणाला लावून मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतात. झेल खाली. झेल सुटलाय. झेल सोडलाय कोणाचा? विशालचा.
चुका होतात, चुका आणि चुका, फक्त चुका. 3 कॅच ड्रॉप केल्यात. मनोज देखील नाराज आहेत, कारण बिग विकेट आहे. या फलंदाजामध्ये भरपूर मोठी क्षमता आहे. ज्या ज्या वेळी जीवनदान तुम्ही देत असता खेळाडूला, त्या त्या वेळेस हा खेळाडू सातत्याने आक्रमक रूप धारण करत असतो. चुकीला माफी नाही, परंतु आयुष्यमान भवाचा आशीर्वाद क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहतोय. परंतु विशाल एक चांगला खेळ त्याला मात्र मैदानावरती करावा लागेल. 62 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार मनोज पवार. यावेळेस एज लागली आहे. फलंदाज बाद. विशालला परतावं लागेल. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. सन्मान्य प्राप्ती लाईव्ह बघा, आमचे जितू गोंदले यांनी पूर्णतः फोकस केलेला आहे. आज व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य खुटारी गावातील उद्योजक संतोष माते साहेब यांना पाहतो. त्यांचे मामा परिवार इथे खऱ्या अर्थाने पाहतो. बघा, मामा भाचा परिवार, आमचे सन्मान्य गोल्डमॅन वासुदेव शेठ खाडेकर वलप, दीपक नायट्रीट कंपनीचे एम्प्लॉईज प्रतिनिधी आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून जे गणेश्वर क्रिकेट संघ दानसर संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीला ज्या वर्षाचा सांगता सोहळा 2025 होणार आहे, निश्चित स्वरूपात आज मात्र याच मैदानाच्या बाजूला संध्याकाळी एक स्पेशलिस्ट मेजवानी इथे दिली जाणार आहे. स्वागत आहे गोल्डमॅन, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. क्या बात आहे. समोरच्या दिशेनं चेंडू अगदी वेगाचा प्रहार पाहिला, परंतु इथे मिळेल या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीने षटक क्रमांक 2 इथे सांगता होत आहेत. आणि 16 धावा धाव पुस्तकावरती. या षटकामध्ये आपण पाहिल्यात मनोज पवारची पॉवर पाहिली, फक्त 4 धावा आणि 1 विकेट. क्या बात आहे. धनंजय पोरजी आहेत, सन्माननीय आमचे नरेश दादा पोरजी, संतोष शेठ मात्रे, सन्माननीय वासुदेव शेठ खाडेकर, गोल्डमॅन वलप, त्यानंतर आमचे वावेकर साहेब आपण इथे उपस्थित राहिलेले आहात. दादा स्वागत आहे तुमचं. 18 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. 18 चेंडू 46. मॅच ऑन आहे, मॅच बॅलन्स आहे. दोन्ही संघाच्या बाजूने 50-50 मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे धनंजय दादा पोरजी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. जबरदस्त आदर्श खेळाडू आहेत आमचे धनंजय दादा, गोमेश दादा माळी, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज हर्षद पाटीलला पाहतोय. 18 मध्ये 46. बॅटची एज. हो, पुन्हा एकदा मिसफिल्ड. भरपूर मिसफिल्ड होत आहेत. उतरची संघाच्या या चुका तुम्हाला मात्र सुधाराव्या लागतील. चेंडू चाललाय सरळ डीप टर्नमॅन रिझर्व मध्ये. खणखणीत चौकार. आगमन झालेलं आहे. धानसर गावातील दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस सन्माननीय गोमा शेठ माली यांचं व्यासपीठावर आगमन इथे झालेलं आहे. जे गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने गणेश्वर चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं आम्ही इथे स्वागत करत आहोत. 17 चेंडू 42 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. स्ट्राईक वरती फलंदाज नीरज मात्रे संघाला धीर देत असताना षटकातील पुढील चेंडू. गोलंदाज तयार. हो, जोराचा प्रहार करायचा होता. सबमेरिन डिलिव्हरी त्या पाहिली. थोडासा चेंडू डीप राहतोय. सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू डॉट चेंडूची सांगता. जबरदस्त मॅच क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. हाय व्होल्टेज मॅच आहे. 16 मध्ये आता 42 धावांची गरज असताना चेसिंग कंपल्सरी आहे. स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी पाहतोय. हर्षद पाटील चौकार आल्यानंतर कमबॅक देत आहेत. यावेळी जोराचा प्रहार. डीप मधून क्षेत्ररक्षक आहेत. डीप विकेटला एक धाव सहजरित्या पूर्ण. दुहेरीचा इथं प्रयत्न नाही आहे. एकच धावेवरती इथे मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. आणि एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन टिपला. धाव पुस्तकावरती धावा पाहिल्यात तब्बल 21. 15 मध्ये 41. 15 चेंडू 41 धावांची गरज असताना विकी म्हात्रे. हो, ब्लॉक हॉलमध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहिली. हर्षदची जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. एकच धाव.
14 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज आहे. आता मात्र स्वतःला इथे सिद्ध करावं लागेल, गेअर चेंज करावं लागेल. आता टॉप ऑर्डरनं इथे मात्र फलंदाजी करणं गरजेचं आहे. संघाला धोका आहे, मग बिंदास ठोका, ठोकम ठोक फलंदाजी इथे मात्र करावी लागेल. ती क्षमता आहे नीरजमध्ये. हा चेंडू पाहिला ऑफस्टमच्या जास्त बाहेर पंचांच्या दिशेने वळतायत. प्रवीण मडवी सरांचा इशारा आहे तो व्हाईट बॉल. एकदम अंकित केले जाईल अवंतरच्या माध्यमातून गोलंदाज तयार. फुल टॉस होता, बॅटच्या स्लॉटमध्ये नाही आला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एकच सिंगलने आता मात्र मॅच जिंकणं कठीण बनत चालले. चैतन्येश्वर कुटारी टीमला आता मात्र विकी हा सलामीवीर आहे. विकीच्या बॅट्समधून षटकार चौकार येणार कधी? पाठीराख्याच्या माध्यमातून इच्छा, अपेक्षा, महत्वाकांक्षा भरपूर काही निर्भय असताना 13 मध्ये 38 फटका तडाखा दिलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सापला रचला गेलाय. फलंदाज बाद, विकीला परतावला गेला. तर येणारे चेंडू असेल 12 आणि 38 धाव्यांची गरज. अभिजित कडू आमचे डीजे ऑपरेटर आहे. चिंद्राण मनपूर्वक आपले अभिनंदन. व्यासपीठावर आपण पाहतो कुटारी गावातील सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय संतोष शेठ म्हात्रे आणि त्यांच्या समवेत त्यांचा भाचा परिवार आदरणीय गोल्डमॅन वासुदेव शेठ खाडेकर वलभ यांच्या वतीने खऱ्या अर्थाने बघा मामा परिवार आणि भाचा परिवार एक अतिशय चांगल्या प्रकारे 15 किलोचा जो बकरा आहे खास 31st साठी इथे स्पेशलिस्ट गिफ्ट आमच्या संयोजन समितीला देण्यात आलेली आहे आणि आयोजक कमिटीसाठी आणि निश्चित स्वरूपात त्यासोबत जी स्वयंपाक सेवा असेल, आचारी सेवा, त्याकरता उर्वरित लागणारी रक्कम सुद्धा त्यांच्या माध्यमातून 3000 रुपये देण्यात आलेले आहेत. गोल्डमॅन वासुदेव शेठ खाडेकर आणि उद्योजक मामा परिवार संतोष शेठ म्हात्रे यांच्यासाठी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धाव्यांची गरज आहे. आता मात्र गेअर चेंज करावं लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी इथे दहशत दाखवावी लागेल. हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. नीरजमध्ये क्षमता आहे, ती क्षमता, ती ताकद, तो होश, तो जज्बा, तो जुनून इथे दाखवावे लागेल. 12 चेंडू 38 धाव्यांची गरज. पहिलाच बॉल मनोज पवार. हो ऑफस्टमच्या बाहेर पंचांच्या दिशेने वळतात. मनोवैज्ञानिक दबाव आहे मनोजवरती देखील, कारण 12 मध्ये आता गरज असणार आहे 37 धाव्यांची. 12 चेंडू 37 धाव्यांची गरज असताना स्ट्रायकिंग वरती नीरज, एक जबरदस्त खेळाडू. समोरच्या दिशेनं जबरदस्त तडाखा. प्रखर सूर्याच्या तेजमय किरणांसमोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्याने त्यांचा जय जयकार करावा. इतका चांगला फटका नीरजच्या बॅट्स मधून. दमदार शानदार रूप बलांची खंत नसे, क्रिकेटच्या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. जबरदस्त इथे ग्रेट कमबॅक आपण पाहिला, कारण षटकार आल्यानंतर लगेच ग्रेट कमबॅक इथे आपण पाहिला. पलटवार केला. ईट का जवाब पत्थर से, सेन का जवाब अत्तर से और चटनी का जवाब रायते से दिला या गोलंदाज मनोजच्या गोलंदाजीमधून. चांगली गोलंदाजी. दामध्ये आता 31 आलाय. चांगला तडाखा. चेंडू चाललाय डीप मधून. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. चेंडू चाललाय सीमा पार. पंचांचा सिग्नल. यस इट्स बिग हिट. षटकार.
25 धाव्यांची गरज. 9 चेंडू 25. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा कुरुक्षेत्र. मॅच मध्ये इन होत असताना नीरज जिथे मात्र संघाला धीर दाखवत असताना अडला असेल हजारदा, पडला असेल हजारदा, कालोख्याच्या भयानं रात्री रडला असेल हजारदा. झालं गेलं विसर आता, मूठ आवल, अश्रू आवल, लक्षावरती रोख नजर. नीरज तू एक प्रयत्न अजून कर, तू एक प्रयत्न अजून कर. 9 चेंडू 25 धाव्यांची गरज आहे. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा कुरुक्षेत्र इथे या ठिकाणी पाहतोय. 9 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग वरती फलंदाज आपण पाहतोय नीरज म्हात्रे. ना थांबला तो सूर्य, ना थांबल्या त्या धारा, या बेधुंद वादळाना तो कोणता किनारा. 9 चेंडू 25 धावा. मॅच ऑन आहे. होल्डर लाईनचा चेंडू फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे, सापला रचलाय, फलंदाज बाद. नीरजला परतावं लागेल. व्हिडिओ केली जात आहे आमची डॉली किशोरदादा पोरजी यांची. हा ब्लॉग बनवून ते बघा खऱ्या अर्थाने तिचं कौतुक करावं लागेल डॉलीचं. मी तेच मगासपासून निरीक्षण करतो. डॉली आणि डॉली पोरजी 6001. हे चेक केला जाईल. नाही, फलंदाज बाद आहेत. आमच्या डॉली इन्स्टा चॅनल आहे, त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. डॉली 4G 6001. क्या बात है. आठ चेंडू 25 धाब्यांची गरज. देवेश मध्ये क्षमता आहे मॅच टर्न करण्याची, परंतु तितकीच चांगली गोलंदाजी, पॉवरफुल गोलंदाजी, मनोज पवारची पॉवर इथे तो दाखवत असताना. 8 चेंडू 25 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. पुढील बॉल. बॅटची कडा, डायरेक्ट हिट नाहीये. मॅच एक एक धाब्यांसाठी इथे संघर्ष करावा लागतोय. 7 चेंडू आता 24. 7 मध्ये आता 24 धाब्यांची गरज आहे. 4 षटकार 7 चौकार चालतील मॅच मध्ये. इतका सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो, तिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. 7 चेंडू आणि 24. हो, बॅटच्या स्लॉट मध्ये नाही आहे. चला, 6 चेंडू आणि 24 धाब्यांची गरज. 4 षटकार 6 चौकार. खुटारी क्रिकेट संघ इथे फलंदाजी करताना आपण पाहतो आणि खुटारी क्रिकेट संघाचे खंदे समर्थक आपले संतोष म्हात्रे साहेब क्रिकेटचा आनंद घेतात. भाचा परिवार आमचे गोल्डमॅन वासुदेव शेठ खाडेकर वल्लभ क्रिकेटचा आनंद घेतात. आणि काही क्षणातच खुटारी गावातील गोल्डमॅन म्हणून परिचित असणारे अनिकेत म्हात्रे खुटारी यांचंही या स्पर्धेकरता काही क्षणातच इथे आगमन होणार आहे. फास्ट केला. 6 चेंडू आणि आता 24 धाब्यांची गरज असताना बिग हिट करावे लागतील. प्रत्येक चेंडू आता सीमा रेषेच्या बाहेर. 400च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी इथे करावी लागेल. 6 चौकार आणि 4 षटकार देखील चालतील मॅच साठी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. प्रणय पाटील अंडर 19चा खेळाडू दिसतो या. 6 चेंडू. बॅटच्या स्लॉट मध्ये नाहीये. सिंगलनं मॅच जिंकणं कठीण आहे. एकच धावेवरती समाधान. आता 5 मध्ये 23. षटकार चौकार, चौकार षटकार, षटकार चौकार आता इथे महाराज आहेत. चैतन्येश्वर खुटारी टीम इथे अडचणीमध्ये. अंडर 16चा खेळाडू आपण पाहतोय. प्रणय पाटील जबरदस्त अपकमिंग स्टार खेळाडू आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये नाही. बॅक टू द बॉलर. झेल टिपणार का स्वतः गोलंदाज. हो, सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल सुटला.
आता चला, 22 प्रेक्षकांसाठी बघा साईराजे येथे सुवर्ण संधी आहे. प्रेक्षक कमाल झेल अर्थात आयवा झेल साठी गोमाशेठ माली दानसर यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. क्या बात आहे. 4 चेंडू 22 धाब्यांची गरज, गोलंदाज तयार. बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवला चेंडू सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. दमदार, शानदार, रुबाबदार षटकार. जे जबरदस्त तडाखा आपण पाहिला देवेश म्हात्रे इथे मात्र स्वतःला सिद्ध करत असताना 3 मध्ये 16 बनल्या जातील. मॅच जबरदस्त ऑन आहे. 3 मध्ये 16 या षटकाराने जबरदस्त नवीन चेतना नवीन ऊर्जा दिली. मॅच इथे ऑन होत असताना 3 चेंडू आता 16 धाब्यांची गरज असताना जबरदस्त तडाखी बंद फलंदाजी इथे मात्र करायची आहे. 3 चेंडू 16 धाब्यांची गरज. देवेश म्हात्रेनं हा षटकार मारून संघाला संजीवनीचं काम करून दिला. ती क्षमता, ती ताकद, तो होश, तो जज्बा, तो जुनून इथे कायम ठेवत असताना 3 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज आहे. मॅच ऑन आहे. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. दबाव आहे, दबाव आहे. आणखीन एक चेंडू गोलंदाजाला मात्र फेकावा लागेल. 3 मध्ये आता 15 धाब्यांची गरज आहे. आणखीन एक मोठा फटका आला तर भरपूर दबाव येईल मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ उत्तरशीर संघासमोर. 3 मध्ये आता 15 धाब्यांची गरज आहे. 3 चेंडू 15 पद्धत आली ते मध्ये कुठेतरी व्यत्यय जाणवतो. मॅच भरपूर हाय व्होल्टेज आहे. क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. 3 मध्ये आता 15 धाब्यांची गरज असताना विकेट करावेच लागतील. एक षटकार तर आलाय, अद्याप षटकार येणं गरजेचं आहे. 3 मध्ये 15 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. आलाय, आलाय चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये. तितकीच लांबी, तितकाच अंतर. चेंडू सीमारेषा बाहेर. छूम अंतर. नऊ धाब्यांची गरज आहे. देवेशची जर फलंदाजी आवडली असेल एकदा टाळ्या होऊन द्यात मित्रांनो. जबरदस्त खेळ, लाजवाब खेळ. 2 चेंडू 9 धाब्यांची गरज. संकट गगनी गडगडते, उरी समस्या कडकडते. त्यांना मनाला भेगा परून उभयचे राजर ही कडकडते. मग तू ही त्रिशूल डमरूधर डम 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 कर. आरूढ हो तू सर्वांवरती, प्रलयकारी तांडव कर. 2 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा कुरुक्षेत्र. मॅच लाजवाब आहे, मॅच खतरनाक आहे. देवेश म्हात्रेच्या बॅट्समधून बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार तर जरूर आल्यात. जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच ऑन करा. चला, चैतन्येश्वर क्रिकेट संघ कोठारी क्रिकेट संघाने या सामन्यामध्ये विजय संपादित केला. तर मामा भाचा परिवार संतोष शेठ म्हात्रे, मामा परिवार कुटारी आणि भाचा परिवार गोल्डमॅन वासुदेव शेठ खाडेकर वलब यांच्या वतीने कुटारी क्रिकेट संघाला रोख रक्कम 5000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. क्या बात है. पैसा खुदा नहीं लेकिन खुदा की कसम पैसे खुदा से भी कम नहीं. 2 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच. देवेश म्हात्रे ऑन फायर. हो हो, टॅपिंग क्रिकेट. 3 धावा यायला पाहिजे, त्यावेळेस मात्र मॅच मध्ये तुम्ही शिरकाव करू शकाल. 2 तर आल्यात. कंपल्सरी चेसिंग आहे. तुम्हाला 1 चेंडू मध्ये 7 धावा इथे बनवाव्या लागतील. चेसिंग कंपल्सरी आहे. एखाद्या व्हाईट बॉलची आपण प्रतीक्षा करू शकता. दिस मॅच 7 लेग गॉड मिरॅकल. या मॅचला एक दैविक चमत्कारही वाचू शकतोय, कारण 1 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय वारंवार बदलाव करत असताना. 1 चेंडू 7. एखादा व्हाईट बॉल आला त्यानंतर मॅच मध्ये शिरकाव करू शकते चैतन्येश्वर कोठारी टीम. आणि या मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केला टीम आहे उत्तर शिव संघाचं. मनपूर्वक अभिनंदन. हार्डलक चैतन्येश्वर कोठारी टीम. हरलात पण वाघासारखे लढलात. ज्या मैदानात आपण धूल घाली त्याच मैदानात आपण गुलाल उडवण्याची ताकद निर्माण करा, या शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतोय. यस, मॅन ऑफ द मॅच सुशांत पाटील.